पलटी झाली होती। भगवान परब्रह्म परमात्मा ने जेव्हा पुढे अरे लाला मेरे लाल के जैसा तो इस जग में लाल नहीं रे। लोग बोलते हैं यशोदा का नंद लाला ब्रज का उजाला है, ये तुम्ही म्हणता महाराज। पर मैया म्हणाली मेरे लाल के जैसा लाल नहीं। सच में मैया मैं इतना प्यारा हूँ। मैया म्हणाली तू इतना प्यारा है रे। आईला लाडी गोडी लावून चापलुसी चालू आहे। तिकून एक आता तिकडे कोड्या केल्या आईनी आणि तिच्या एका यशोदेच्या एका गोपिकाच्या हातामध्ये हा सापडला। कारण ही हा जेव्हा कांगड्या करायचा म्हणायची तुझी माय सांगते ना की माझ्या लालासारखा लाला नाही, तुला ज्या दिवशी पकडून दाखवील त्या दिवशी मी नावाची गोपी नाही। बरं मला देखूंगा कोण किसको पकडता है। आणि त्या दिवशी रंगी हात कृष्णाला चोरी करताना या गोपिकेने पकडलं तर पकडलं। चल आता तुझ्या मैयाकडे येते। लय सांगते तुझी मैया की माया लाल आहे माया लाल। मुलीला कृष्णा रडायला लागले सोड ग मावशी आज सोडणार नाही तुझ्या मैयाला सांगतो। असं करता करता रस्त्याने येता येता त्या गोपिकेचे जेठ दिसले। आता जेठ म्हणजे मोठे असतात ना, त्यांना बघितल्याबरोबर हिच्या खांद्यावर पदर होता। तिने त्याचा हात सोडला कृष्णाचा आणि घुंगट घेतलं एवढं। त्याच्यामध्ये लालाने काय केलं असेल? कोणाचा हात दिला हातात? हातामध्ये हात दिला। चल तुला घेऊन जातो। हा रडायला लागला आणि आल्यानंतर मग देख यशोदा मैंने तेरे लाल को पकड़ के लाया। लाल तो बसला होता यशोदेच्या मांडीवर। देख मैया ये गोपी ऐसी है। तो बोले किसको पकड़ के लाई रे तूने? बोले तारी हातात केव्हा आला? जेव्हा तू घुंगट घेतलं ना तेव्हा तुझ्या हातात आलो। कारण तुला सांगितलं का नाही? तेव्हापासून सांगून लागलं होतं मैया मी नाही हो, मैया मी नाही हो, मैया मी नाही हो। भगवान परब्रह्म परमात्मा कृपाळू आहे महाराज। आपण जी कथा श्रवण केली ती कथा श्रवण करण्याकरता फार मोठं भाग्य लागत असते। एक निष्ठतेने कथा आपल्याला श्रवण करावं लागते। कारण आपल्या आयुष्यामध्ये मोजमाप फक्त 7 दिवसाचं आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि त्या 7 दिवसांमध्ये जर आपण भगवंताचं नामस्मरण आणि कथा जर श्रवण केली तर आपल्या जीवाचा उद्धार कल्याण आणि आनंद आहे। याच्याकरता कथा श्रवण करावं लागते। शेगावला कथा केली आम्ही आणि केल्यानंतर कथेमध्ये सुरुवातीला सांगितलेल्या कथेचे नियम सांगितलेले आहे श्रोता आणि वक्तांकरता। कथा ही एक निष्ठेने श्रवण करावी लागते, संशय ठेवावा लागत नाही। कारण परीक्षेचे महाराजांचा उद्धार हा 7 दिवसांमध्ये झाला। तर आपल्या हातामध्ये 7 दिवस आहे। बरं 7 दिवसानंतर तुम्हाला 8वा दिवस मिळणार। असं म्हटल्यानंतर आम्ही निलिमा होती, अर्चना माझ्यासोबत, या ताईंची बहीण गायन करायला होती माझ्यासोबत। तर मग आम्ही अशा पद्धतीने रूममध्ये गेलो। आता दुपारचं सत्र होणार होतं। सकाळी सर्वांचे चेहरे प्रफुल्लित आणि त्याच्यानंतर आम्ही दुपारच्या कथेला 3 ते 5 कथेला आम्ही व्यासपीठावरती आरूढ झालो। नंतर आम्ही म्हटलं सकाळी तर सर्वांनी आनंदाने कथा ऐकली। सर्वात म्हणता दीदी तुम्ही कथा छान सांगता। मग सकाळची कथा चांगली झाली, आताची कथा लोकांना गोड वाटत नाही का? कारण वक्ता हा स्वतःचे चेहरे पाहून बोलत असतो की तो अधिकारी किती आहे आणि कितपत त्याच्यामध्ये ते अवलोकन होत आहे। मग दुपारची कथा झाली आणि आम्ही जेव्हा निघायला लागलो ते एक बाई म्हणते का बरं नाराज दिसते का म्हणे तू? म्हणजे तुला माहित नाही सकाळी सुषमाताईने आपल्याला शाप दिला? म्हणलं मी शाप कसं दिला असेल रे? त्यांचं आपसात बोलणं चालू होतं। सुषमा दिदी बोलल्या की या गावामध्ये फक्त आपल्याला 7 दिवसच हातात आहे, 8वा दिवस उगवणार नाही। 8 दिवसामध्ये आपल्याला मग विचार मिळाला म्हणते का ग आम्ही तर सर्व नाराज झालो, तू का हसतीये? अगं म्हणे मी चंद्रपूरची नाही ना, मी कुठची आहे? त्या गावातली आहे। भगवान परब्रह्म परमात्मा या मृत्यू लोकामध्ये आग्रहाने सांगतात की या दिवसामध्ये कथा श्रवण करा। पण भगवंताचं नाव सुद्धा जसं सौभाग्यवती स्त्रीला लग्न झाल्याशिवाय मंगळसूत्र घातल्याशिवाय नाव घेता येत नाही, तसंच भगवंताचं नाव हे गुरुमंत्र घेतल्याशिवाय तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केल्याशिवाय घेता येत विठ्ठल विठ्ठल। आज सेवेकरता अभंग कुठला आहे? प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी केलेली तपश्चर्या
आणि तपश्चर्या झाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मला उत्क्रांती काय झाली, आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेल्या अभंगातून तुकोबराय म्हणतात. म्हणून आम्ही काय केलं बाबा, कंठी धरला कृष्ण मणी, कंठी धरला कृष्ण मणी, कंठी धरला कृष्ण मणी, कंठी धरला कृष्ण मणी असते की नाही, कोणाच्या डोक्यावर असतो, सर्वच नागाच्या डोक्यात असतो का मणी, कितीतरी दिसतात आपल्याला, सर्वच पकडले असतील त्याचा मणी आपण काढून घेतला असता, क्वचितच असा तो असतो पण तोही आपल्याला दिसत नाही. तद्वत तुकोबराय म्हणतात, कंठी धरला, आम्ही सुद्धा धरला आहे. कोण, कृष्ण मणी. हा मणीमध्ये रत्न आहे. समुद्रातून जेवढे काही रत्न निघाले, 14 रत्न निघाले, 14 रत्न निघाले. निघालेल्या प्रत्येक वस्तूला रत्न म्हटलेलं आहे. ऐरावत रत्न थोर, पत्तीला सुद्धा काय म्हणतात, रत्न म्हणतात. उच्चिष्ट हा घोडा निघाला, त्याला सुद्धा काय म्हणतात, रत्न म्हणतात. विष निघालं, ते सुद्धा काय आहे, 14 रत्नामधलं एक रत्न. विष रत्न असते का, मी तुम्हाला फक्त एक चम्मच दिलं विष, तुम्ही प्याल का, पण भागवतामध्ये त्याला रत्न म्हटले. रत्नासाठी ते लोक मरतात. रत्नाचा अर्थ काय आहे, जोही पदार्थ, जोही वस्तू, जीही व्यक्ती सर्वांमधून त्यामधून ती श्रेष्ठ असेल, तिला काय म्हणतात, रत्न म्हणतात. तर मारण्यामध्ये जेही पॉइजन श्रेष्ठ असेल ते काय आहे, त्याचं म्हणणं रत्न आहे. भगवान परब्रह्म परमात्म्याचं नाव सुद्धा हे एक रत्न आहे, जी जीवाला तारते. ते तारणारं रत्न आम्ही कुठे ठेवलं, कंठामध्ये धरलं. आणि कंठामध्ये धरलं म्हणून तर आम्ही त्याच्याजवळ गेलो. महाराज जाईन गे मायेतया पंढरपुरा, जाईन गे मायेतया पंढरपुरा,
पंढरीश जिथे परब्रह्म परमात्मा राहतो, आम्ही कोणत्या ठिकाणी जाऊ? आम्ही त्या ठिकाणी जाऊ. त्या ठिकाणी कोण आहे हो? अरे त्या ठिकाणी देव आहे. पण देव कोण आहे तुमचा? जगन्नाथ बाबाच्या मंदिरात येतात नाही तुम्ही? आता तुम्ही कोणाच्या मंदिरामध्ये येता? बाबा कोण आहे? बाबा कोण आहे? कोण आहे बाबा? जगन्नाथ बाबा आहे ना? कोण आहे ते? संत आहे म्हणाले, देव आहे म्हणाले. पण शबरीला विचारलं, तू ज्या संतांजवळ राहते ग, ते मातंग महाराज होते की नाही? मातंग ऋषी होते. मातंग ऋषींच्या पाठीमागे जेव्हा शबरी लागली आणि शबरीने बोलली की कहाँ जा रहे हो गुरुदेवा, तो शबरी मातेला मातंग महाराज म्हणाले, अब तो चातुर्मास खत्म हो गया शबरी, अब हम अगले गांव जा रहे हैं. तो हाँ आप जा रहे हैं क्या? बोले हाँ. तो मैं भी चलूंगी साथ में. तरुण वयातली एक छोटीशी शबरी, आई वडिलांचा जिने त्याग केला होता की ज्या अर्थी माझ्या कल्याणाकरता, माझ्या आयुष्याकरता कुणाचा तरी बळी दिला जात आहे, तर कुणाला मारून स्वतःच्या कल्याणमध्ये कोणतं सामर्थ्य आहे हो? अरे सामर्थ्य तर ते आहे, आपण करला नव्हे नव, स्वतः करणं नवल नाही महाराज. सरांना हसून हसून ज्यांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य असतं ते खरं नवल असतं. माता महाराज म्हणाले, आम्ही चाललो बाई, आम्ही साधू लोक आहे. पण शबरी म्हणाले, साधू लोक तुम्ही आहात, पण मला तुमच्याशिवाय जगामध्ये कोणी दिसलं नाही, मला तुमच्यासोबत यायचंय. माता महाराज म्हणाले, तुझा आणि आमचा संबंध काय ग? लोक आम्हाला साधू समजतात, तू काय समजते? शबरी माता म्हणाले, तू काय समजते? जे मी समजलं गुरुदेव ते कोणीच समजत नाही. काय आहे संबंध तुझा आणि माझा ग? तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत. माय कृपावंत, आपण माझे बाय पहा. तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरात गेला, मंदिरामध्ये गेल्यानंतर विचारलं, ही मूर्ती कशाची आहे हो? तुम्ही कोणाची म्हणाल? पांडुरंगाची. आणि पांडुरंग कोण आहे? भीमातिरी एक वसविले नगर, वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, रत्नाव पंढरपूर रे, एक मुहाच्या दे, चार भुजाच्या दे, पहिला 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या, सुख देईल विठावारे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या, सुख देईल विठावा. अशा पद्धतीने भगवान परब्रह्म परमात्म्याचं काहीतरी व्हावं लागतं. आपल्याला भगवंताची सेवा करायची आहे. कशा पद्धतीने करायची आहे? पतिव्रता स्त्रीसारखी भगवंताची आपल्याला सेवा करायची आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रतेला जसा आपला नवराच प्रमाण असतो, तद्वत आम्हाला भगवान परब्रह्म परमात्मा प्रमाण आहे. एक
स्त्री जेव्हा लग्न करते, लग्न केल्यानंतर ती घरी जाते, मुलं बाळं होतात, मुला बाळांना बघते, कोणाकडे पाहून? आपल्या पतीकडे पाहून. सासू सासऱ्यांची सेवा करते, कोणाकडे पाहून? नंदेच्या आणि धीराकडे लक्ष देते, कोणाकडे पाहून? ती पतिव्रता असते म्हणून. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी अशी सत्ता एका बाईने करण्याचा उपक्रम केला. एक पतिव्रता होती आणि समोरच्या घरी पतिव्रता होती. आता ही पतिव्रता असते, तुम्ही थोडक्यात ऐकलं की ती काय करत होती? कांडण करत होती, मुसळणी काहीतरी. हिला काहीतरी मुसळणं पाहिजे होतं आणि ती शेजारणीकडे गेला, म्हणे काका विमले काय करतीस? काय की नाही, थोडं कांडण करत आहे. हो का, बरं बरं. काय तुला काही काम होतं का? हो मला थोडं काम होतं. काय पाहिजे? काही नाही म्हणे, माझ्याकडे कणिक संपली ग, उसने आणतो की नाही आपण? मला उसणं पाहिजे ग. बरं बरं बरं, 2 मिनिटं थांबते का? कांडण करत आहे मी. हो थांबते म्हणे. गप्पा गोष्टी करायला लागला. तेवढा तर जी मुसळ कांडत होती त्या बाईचे घरचे मिस्टर तिच्या दारात आले. आल्याबरोबर म्हणे अगं पटकन पाणी आण बरं, खूप मला तहान लागली. ती मुसळ आणि कांडण करता करता असं हिचा हात होतं. नवऱ्याने म्हटलं की मला पाणी दे का लवकर, खूप तहान लागली. कांडण करता करता ते तिच्या हे लक्षात राहिलं नाही की आपण मुसळ खाली ठेवावं. असंच तिने मुसळ होतं ते सोडून दिलं, पटकन धावली पाणी आणण्याकरता. काय झालं तेव्हा? ते मुसळ इनी पाहिलं जी कणिक मागायला आली होती. बाई 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 बाई, चमत्कार अजून पहिल्यांदा पाहिला की कांदा मुसळवर. तिला धीर नव्हता की मी केव्हा विचारते केव्हा नाही, पण नवऱ्या बायकोच्या मध्ये कसं काय आपण घाला नंतर विचारू. मग नवऱ्याला पाणी दिलं, ते चालले गेले बाहेर. घेतो म्हणे मी थोडंसं बाहेर. बरं बाई या तुम्ही असं म्हटलं. तो बाहेर गेला आणि मग ते तिने वरचं ते मुसळ घेतलं, पुन्हा खाली घेतलं, कांड्याला बसली. म्हणे विमले एक गोष्ट विचार. म्हणजे काय ग? का ग तू कांडण करता करता तुझ्या नवऱ्याने पाणी मागितलं आणि ते सोडतो हेही पाहिलं नाही की ते वर आहे, खाली ठेवलं नाही, तर तू पाणी आणायला चालली गेली, ते वर कसं काय राहिलं ग? ती म्हणाली कमले हे पतिव्रता आचरणाचं हे चमत्कार आहे. म्हणजे नवऱ्याने पाणी मागितलं तर हा चमत्कार होते का? नाही, प्रत्येक गोष्ट ते तू म्हणे की करायची. बरं बरं बरं, एवढं कठीण आहे का? सोपी आहे ना. घरी आली, नवरा झोपलेला होता. हा झोपलेला होता. मी पतिव्रता बनून दाखवते म्हणे. आणि मग म्हणे अहो उठा पटकन. सारखं सारखं घरच्या घरी मेल्यासारखे पडले. जा बाहेर जा थोडंसं म्हणे तुम्ही. नवरा उठला आणि बाहेर जायला लागला. म्हणजे बाहेर कशाला जाते? बाहेर जा पण 5 मिनिटाच्या आत घरी या आणि आल्याबरोबर मला पाणी मागायचं म्हणे. हा विचार करतो की पाणी तर रोज, पण मी पाणी मागितलं तर ही म्हणते तुम्ही प्या, 1 ग्लास मला द्या ना. आज कसं काय पाणी? पटकन जाऊन 5 मिनिटाच्या आत आले पाहिजे म्हणे. आणि मग हा गेला बाहेर. येऊ का ग? हात धुतले होते जे 5 मिनिटाचे 10 मिनिटं लावले. मग अगं येऊ का आतमध्ये? येऊ का म्हणजे घ्या पटकन, 10 मिनिटं झाले माझा हात धुतला म्हणे. आणि मग नंतर महाराज याला वाटलं कसं मागू पाणी, कसं मागू पाणी, की दरवेळेस म्हणजे पाणी मागायला भीती वाटते, आता मागू कसं. असं करता करता 15 मिनिटं झाले. आणि मग मागा ना पाणी लवकर मला जरा. मग म्हणते अगं 1 ग्लास पाणी देते का? मागितलं की विचारलं. तिला आला राग महाराज. 15 मिनिटापासून पाणी भरत तिने कंट्रोल केलं. आणि मग हिने काय केलं? मुसळ खाली ठेवायचं होतं की नाही, काढता काढता मुसळ घेतला ते वरच ठेवलं आणि पटकन सोडून द्यायचं आणि पाणी घेऊन जायचं. मुसळ घेतलं पाहत राहिली. तुम्ही का असता हे मलाही माहिती आहे. याचं कारण आणि पुढे काय परिणाम झाला असेल तुम्हाला हे माहित आहे. तुकोबाराय म्हणतात येडी हळद. अगं येडी हळद, एका दिवसात पतिव्रता होता येत नाही बाई, त्याच्यासाठी तपश्चर्या करावी लागते. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही सुद्धा जन्मोजन्मीची कमाई केली आणि आम्ही तपश्चर्या केली. भगवान परब्रह्म
अशा पद्धतीने जेव्हा कंठामध्ये नाव घेतलं, जेही के जेही पर सत्य सदेहु, सो तेहि मिलहु न कछु संदेह। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। ज्याच्या ज्याच्यावर खरं प्रेम असते ते त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। मग आम्हाला ते प्राप्त झालं महाराज। कंठी धरिला कृष्ण म्हणी, काय झालं? देवाचं नाव घेतलं तर काय झालं? अवघ्या जनी प्रकाश, म्हणजे आताही ज्ञानाचा प्रकाश आणि मधुरोत्तर वाणी रूपी प्रकाश। अवघ्या जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, आमचा वैष्णव संप्रदाय वाटण्याचा आहे। आमचा भारतीय संप्रदाय, भारत देश हा देण्याचा आहे। हमारा भगवान देता है, इसके लिए उसको क्या बोलते हैं? देव बोलते हैं। घेणाऱ्याला देव म्हणता येत नाही, मला देणाऱ्याला देव म्हणतात। कारण देतो एवढा, तो उदाराचा राणा, एवढा उदार आहे आमचा भगवान परब्रह्म परमात्मा। या संतांचे भक्तही तेवढेच उदार, आणि म्हणून घेता सर्वांना येतो। एकाकडे काल्याचा कटोरा असतो, देणाऱ्याचा हात एक आणि घेणाऱ्याचे हात अनेक। घेऊ कोणी शकतो पण वाटू कोणी शकत नाही, कारण वाटण्याकरता असावं लागतं आपल्याजवळ। म्हणून तुकोबाराय म्हणाले, आम्हाला तो सामर्थ्य प्राप्त झालं। काला वाटू कटोरा चुपचाप घ्या, इकडे माझ्याकडे लक्ष द्या, तिकडे पाहू नका, तुमच्याकडे येणार आहे काला। तर तुम्हाला सांगते बघा, आपण जेवण करायला बसलो, जेवण करायला बसल्यानंतर अचानक कोणीतरी आलं, आपण काय म्हणतो त्यांना? आपण जेवायला बसला की नाही, मग मी आले, अचानक आले तुमच्याकडे, तुम्ही मला काय म्हणाल? या। आमच्या अकोल्याकडची पद्धत आहे, अमृत जेवा। तुम्ही मला जेवायला बसवलं बोलल्यानंतर मी लगेच तुमच्या ताटावर बसेल काय? पण आपली पद्धत काय आहे? घ्या चहा, या जेवायला, ही पद्धत आहे महाराज। म्हणून देणारी पद्धत जी आहे ती भारतीय संस्कृतीमध्येच आहे। म्हणून काला वाटू, आता काला झाला आपला, तुमच्या हातावरती काला आल्याबरोबर तुम्ही लगेच खाणार का मावशी? तुम्ही काय करणार? तुम्ही एकामेकाला दिला तर तुमच्या हातावर एवढंच काला राहील काय? बाकीचे तुम्हाला काय करतील? म्हणजे जेवढा होता तेवढा काला वाटू एकमेका। पण आम्ही कोणाला वाटणार महाराज? वैष्णव। आम्ही वैष्णवाला काला वाटू। निका वैष्णव जो स्वच्छ आहे,
जो शुद्ध आहे, जो अंतःकरणाने भगवान परब्रह्म परमात्माने निर्मळ चरित्र गातो, तो निका वैष्णव, त्याला आम्ही काला वाटणार विठ्ठल विठ्ठल. भगवान परब्रह्म परमात्मा उदारे महाराज. परब्रह्म परमात्मा जेव्हा काला करायला लागले गोकुळामध्ये, करत वेळेस तिथे खूप मोठे भगवान कागाड्या करायला लागले. चरित्र तो उच्चारावे केले देवे गोकुळामध्ये भगवान चरित्र करतात. चरित्र करत असताना भगवंताने सुंदर सुंदर चरित्र केले. काही गोपिका भगवंताचं समर्थन करायचे, काही भगवंताला पूर्ण शरण जायच्या. काही गौडांनी भगवान परब्रह्म परमात्माचं नामस्मरण करता करता लगेच मथुरेला जात असताना भगवंताने विचार केला. मुलांना बघितलं म्हणे, का रे एवढे रोड का झाले तुम्ही? रोड म्हणजे रस्ते नाही म्हणून बोले, काय रे कृष्णा, एवढ्या घरी काही सर्व आहे दूध दुग्ध आहे, पण म्हणे आमची आई आम्हाला देत नाही रे. माल सर्व परदेशातच परदेशातले खाऊन पिऊन तृप्त होतात आणि आक्रमण कुठे करतात शेवटी? भगवान म्हणाले, रुको, अभी आगे का काम नहीं करूंगा, आणि अगर सीधे उंगली से घी निकला तो ठीक है, नहीं तो क्या करके निकालेंगे? टेढ़ी करके निकालेंगे. तर मग गेले. गोपिकांना सांगितलं, मी सांगतो प्रत्येक या झाडावरती तयार राहा बरं आपली सेना घेऊन. मोदीजी म्हणाले, अगर सीधे रस्ते से सुनते हैं तो ठीक है, तो फायरिंग करो. आणि तशा पद्धतीने तो उपक्रम भगवंतानी केला. आणि गोपिकांना सांगितलं म्हणे, का अगं कुठे चाललंय हे सर्व? दहीपूरमध्ये चाललं सर्व मथुरेला. कृष्ण आम्हाला अडवू नको बरं रे, अडवू नको म्हणत असताना ज्या गोपिका होत्या त्या भरभर निघाल्या. भगवंतानी बरेच सांगितलं, चलो रे फायरिंग करो. सर्व गोपिका पळायला लागल्या. गोविंदा आला रे आला, जरा भक्ती संभाळली. गोविंदा की डोक्यावर सर्व मटक्यामध्ये अग्रवाली मुली वगैरे सर्व अंगावर पडून अशा प्रकारे चिखल व्हायच्या. काही गोपिका लपून भगवंताच्या दही दूध घेऊन जायचं. मथुरेमध्ये गेल्या, माझ्याकडे लक्ष आहे 10 मिनिटं फक्त. काही गोपिका लपून जायच्या आणि मग मथुरेमध्ये गेल्यानंतर, बाई सुंदर दही आहे बरं, सुंदर तूप आहे, बाई माझ्या दुधात नाही, आधा दूध आधा, बाई माझ्या दुधात नाही. तुम्ही 60 रुपये लिटरच्या जागी 70 रुपये घ्या, पण काही ना काही. आणि उघडून बघितलं, अरे बाप रे, किडी मकोडी बिच्छू जो है ये क्या है? आणि मग काही गोपिका भगवंताला म्हणून द्यायच्या, कृष्णा जाऊ दे रे मला, म्हणायचं का? मथुरे आनंद रे गोपाला.
ओटी काय खिलायाचे सुख सही में कितने बजे 7 दिन से महाराज जी कथा कर रहे हैं। आपको क्या दीदी 1 घंटे में आओ, भूख लगी है अभी। काय खेळायाचे सुख, आता सध्या आपलं काय चालू आहे, खेळ चालू आहे की नाही? ज्याला भूक लागली त्यांना सांगू की आम्ही तुम्हाला विचार सागर ऐकवतो, पंचदशी वृत्ती प्रभाकर ऐकवतो, ऐकणार का तुम्ही? आम्ही म्हणा चला बरं चला आता हरिपाठ चालू करा, संध्याकाळी होऊन आले, करणार का? तिकडे काय चालू आहे? महा हा थोडी मी कीर्तन करते हे महाप्रसाद आहे का? नाही आहे? ऐसी तैयारी की आपने? ये बोले दीदी आपका महाप्रसाद ही महाराजा ने दिया हुआ महाप्रसाद है। अरे हम भी उनकी बहन है। अशा पद्धतीने भगवान परब्रह्म परमात्मा सुंदर कालाचा प्रसाद आपल्या गोपिकांना गोपाळांना भरवत आहे। भगवान परब्रह्म परमात्माने सुंदर बासरी वाजवली। बासरी वाजवते वेळी स्पेशल बासरी असायची भगवंताची, एकच बासरी पण वेगवेगळ्या पद्धतीने ती गोपिकांना वाटायचं की आपली ही बजी आहे। गोपाळांना वाटायचं आता आपल्याला खेळवण्याकरता बोलवण्याकरता बासरी वाजवायची ती। संध्याकाळी गोधुली बेलामध्ये भगवान यायचे तर मला वाटायची बासरी कोणाकरता आहे? मेरा काना आया है। आणि पौर्णिमेच्या रात्री जी बासरी वाजवली तेव्हा गोपिकांना वाटलं की ही बासरी कोणाकरता आहे? आपल्या करता आहे, आपल्या सर्वांकरता। मग गोपिका भगवान श्री कृष्णाला बोलतात, बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले, बंसी बजाने वाले मुरली सुनाने सर्वांना आनंद दिला। गोपाळासोबत भगवंतांनी काला केला, तोच तुकोबरायांना मिळाला, तोच आपल्याला मिळते आहे। आणि मिळते वेळेस तुकोबराय म्हणाले, देवा आता काला खातो आणि एक गोष्ट करतो। कोणती गोष्ट? वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका आपण लहान होतो तर आपल्याला चिडवायचं असायचं तर आपण काय दाखवायचं? वाकुल्या दाखवतात। वाकुल्या कशी दाखवतात? तुम्ही दाखवता? लहान होते तेव्हा दाखवत होते ना? मी पण दाखवत होती, पण कशी दाखवत होतो? आता आम्हाला शोभत नाही। बरं शोभलं तरी एकट्यात प्रयोग करून पाहू शकतो, पण 4 लोकात काय म्हणतील हे सर्वजण आम्हाला? पण प्रत्येक जण वाकुल्या आताही दाखवतो। तुकोबराय म्हणाले, आम्ही गोपाळ होतो ना, आम्ही काला घेतला आणि उत्तम लोक म्हटलं जाते ब्रह्माजीला की त्यांनाही काला मिळू शकेल। बघ जरा ये क्या है हमारे बात में? काला है। कालाचा अर्थ आहे जीव शिव ऐक्य, याला म्हणतात काला। म्हणजे सर्व पदार्थाचं एकत्रितकरण त्याला म्हणतात काला। रज सत्व तम पदार्थ एकत्रित झाला त्याच्याने चव येत असते महाराज। म्हणून शुद्ध सत्वामध्ये आपल्या सर्व जे काही मिश्रित आहे ते सर्व एकत्रित केलं भगवंतामध्ये आपण जीवाला, त्याला म्हणतात काला। वाकुलिया ब्रह्मादिका, आम्ही देवादी देवांना खूप
आम्ही काला घेतल्यानंतर त्याला काय करू, आम्ही वाकुल्या दाखवू. आणि आम्ही कोणता काला घेतला हो? भगवान परब्रह्म परमात्म्याच्या नामाचा काला घेतला महाराज. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. आदर्श भारतात कार्या कशा असतात आणि भगवान त्याचं नामस्मरण भगवंताचं स्वागत असतं. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. हरिनामाचा खिचडी काला. अशा पद्धतीने भगवंताच्या नामस्मरणाचा काला, जीव शिव ऐक्याचा काला आपल्याला आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी तुकोबरायांनी सुंदर वाळवंटामध्ये केला. आमच्या गुरुजींच्या सानिध्यामध्ये, हरिभक्ती परायण महाराजांच्या सानिध्यामध्ये, समर्थ श्री आपले बाबा जगन्नाथ बाबाच्या सानिध्यामध्ये, या घोबडे परिवारांच्या ठिकाणी आपण तो काला घेतला. भगवंताला हेच मागणं मागूया की हे जी दान देगा देवा तुझा विसरण. आपण देवाजवळ गेल्यानंतर हे दान देवाला मागत नाही. आपल्याला खूप घाणेरडी आणि वाईट सवय आहे. 2 मुलं असतात रडणारे, आई जेव्हा रडणारे किती मुलं असतात? 2 मुलं असतात. पण एक मुलगा आई 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 करतो. मग आई काय करते? चॉकलेट देते, बिस्किट देते, खेळणं देते. तुमचा मुलगा खेळतो की नाही? कामं करू देतो. पण एक मुलगा असा असते आई 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 भूकलाच असतो तो मुलगा. बिस्किट दिलं, मला बिस्किट नाही पाहिजे, चॉकलेटही नाही पाहिजे, मला तुझं काही नाही पाहिजे. मला कोण पाहिजे? देवाजवळ गेल्यानंतर देवाचं मागायचं नाही, नष्ट होणार आहे. देवाला मागून घ्यायचं. अशा पद्धतीने तुकोबरायासारख्या संतांनी देवाला मागितलं आणि देवाला मागितल्यानंतर म्हणून ते संत ठरले तर आपल्याला कोणाला काय मागायचं हे कळावं. माळ घालणार ना? तुम्हाला पण विचारत आहे, तुम्ही मागे म्हणून फक्त माळ घालावी. माळाशिवाय देवाचं नाव आपल्याला घेता येत नाही. कंठी मिरवा तुळशी व्रत करा. भगवंताचा काला घेण्याचा आणि देव घेण्याचा अधिकार मग आपल्याला प्राप्त होतो. आपण सौभाग्य आहे भगवंताचं की गळ्यामध्ये तुळशीची